कुपवाडमधील विघ्नहर्ता कॉलनीत झालेल्या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुपवाडमधून करण्यात आली आहे। कुपवाड संघर्ष समिती आणि मुस्लिम समाजाच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। कुपवाड संघर्ष समिती आणि कुपवाड मुस्लिम समाजाच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांना नागराज चौकात निवेदन देण्यात आले। संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष गोरख वनखडे, खजिनदार अरुण तात्या रुपनर, रमेश जाधव, पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील, मनोज अदाटे तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने मुश्ताक रंगरेज, अख्तर हुसेन मुजावर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुपवाडमधील विघ्नहर्ता कॉलनीत आरोपी फरीद शेख याने मनीषा केसरेकर यांचा खून केल्याचा आरोप आहे। तसेच त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली होती। घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासात संशयित आरोपी फरीद शेख याला ताब्यात घेतले होते। या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संघर्ष समिती आणि मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। कुपवाड शहर मुस्लिम समाज यांच्यामार्फत या घटनेचा जाहीर निषेध करतो। हा माणूस कुपवाड प्रांताचा येऊन इथं जे म्हणजे हे कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही मुस्लिम समाज असू दे, कुपवाडकर जनता असू दे, सर्वांनी मिळून आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी हे निवेदन आम्ही करतो। देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी कुपवाडमधील विघ्नहर्ता कॉलनी येथे एका किरकोळ कारणातून फरीद शेख नावाच्या मनोविकृत लोकांनी पती पत्नीवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पत्नीचा जागीच अंत झालेला आहे। तर अशा या विकृत व मनोविकृत लोकांचा आपल्या पोलीस प्रशासनानं शोध घेऊन अशी पुढे कोणतीही घटना घडू नये त्या संबंधात योग्य ती कारवाई करावी। पोलीस प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो की 2 तासामध्ये आरोपीस अटक केली। त्याचबरोबर जखमी केसरेकर यांचा उपचाराचा जो काही खर्च असेल किंवा पुढील उपचार सरकारने घ्यावा व त्या कुटुंबास न्याय मिळावा आणि ह्या सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस त्वरित लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी।